नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोलीच्या वसमतमध्ये कराळे मॅटर्निटी आणि नर्सिंग होमचा शुभारंभ करण्यात आला आहे. खरं तर कराळे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम ही जनतेच्या सेवेसाठी वसमतच्या 25 वर्षापासून कार्यरत आहे आणि आज एक छोट्या हॉस्पिटलचं रूपांतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. सर, काय सांगाल? बरं मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीनं आतापर्यंत सेवा बजावत आलात तुम्ही जनतेची आणि आता शुभारंभ केला आहे नव्या हॉस्पिटलचा? नमस्कार, मी डॉक्टर उर्मिला बालाजी कराळे. गेल्या 25 वर्षापासून अविरतपणे मी ह्या वसमतला सेवा देत आहे आणि ह्यापुढेही चालू राहील. आज आमच्या हॉस्पिटलचं नवीन जागेत स्थलांतर झालेलं आहे आणि इथूनही तशीच सेवा मी रुग्णांना देण्याचा प्रयत्न करेन. काय काय सुविधा आता या हॉस्पिटलमध्ये नवीन चालू? या हॉस्पिटलमध्ये प्रसूती पूर्व तपासणी, प्रसूती पश्चात तपासणी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि बाकी इतर सर्व शस्त्रक्रिया होतात. स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित जे काही आजार आहेत त्या आजाराचं निदान व उपचार इथे केले जातात. मॅडम, एक विशेष प्रश्न आहे, PCODमुळे महिला जास्त त्रस्त असतात, त्याच्याबद्दल काय उपाययोजना? ॲक्च्युली PCOD हा आजार नाही, एक सिंड्रोम आहे आणि तो लाईफस्टाईल आजकालची जी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे तो. वृक्ष घेऊन येतात, तुम्हाला भेटी देतात, आता शुभेच्छा देतात हॉस्पिटलच्या शुभारंभात. वृक्षाचं महत्त्व कळतं? वृक्षाचं महत्त्व आता आपण पाहतोय, फार जंगलतोड होते आणि पृथ्वीवरचं जे काही आवरण आहे पृथ्वी भोवतालचं ते नष्ट होत आहे आणि अशा एकूणच परिस्थितीमध्ये मानवजात धोक्यात आहे. वृक्ष लावल्यामुळे एक ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि आपण सगळे सुरक्षित राहू. तुम्ही शुभारंभ केला आहे हॉस्पिटलचा? काय आम्ही केला आहे आणि आता इथून पुढे आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करूया आणि आपलं सहकार्य आवश्यक आहे. रुग्णांना आता कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत? मोठं हॉस्पिटल मॅडमने सांगितलेलं आहे, लॅप्रोस्कोपी किंवा हिस्टोस्कोपी किंवा दुर्बिणीद्वारे काही ऑपरेशन करायचे ते आपण इथं करणार आहोत. 25 वर्षापासून सेवा करताय वसमतच्या जनतेची तुम्ही. 25 वर्षापासून सेवा करताय, काय सांगा? वसमतचे लोक चांगले आहेत आणि सहकार्य करतात आणि आपण थोडंफार काही रेफर बनलं तरी नांदेडला जात होते, आता ते बरंच काही थांबणार आहे. ते आपल्याकडे सवलत वगैरे पेशंटला देण्यात सवलत म्हणजे आपण एखादी देतो कन्सेशन, पण सवलत देणे परवडत नाही, कारण कसं असतं आपण नांदेडपेक्षा 50%मध्येच कमी काम करतोय. ते इन्शुरन्सची सुविधा वगैरे ते सुरू करायची इच्छा आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की वसमतमध्ये कराळे मॅटर्निटी आणि नर्सिंग होमचा शुभारंभ झालेला आहे आणि 25 वर्षापासून कराळे नर्सिंग आणि मॅटर्निटी होम ही वसमत वासियांच्या सेवेत रुजू आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.